नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय पर्यावरण, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य, तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा, वनरक्षक भरती व इतर ज्या ठिकाणी कृषी आणि पर्यावरण हा टॉपिक आहे. तसेच भूगोला अंतर्गत सुद्धा आणि आजचं हे जे शाश्वत विकास आहे, ज्याला आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, हा टॉपिक तर प्रत्येक परीक्षेला आहे करंट अफेअर्सचा भाग म्हणून. कारण की 17 ध्येय तुम्हाला 2030 पर्यंत कोणत्याही परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आजचं लेक्चर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शाश्वत विकास नेमकी गरज काय, ती 17 ध्येय कोणती आणि आपल्या समोरची आव्हानं कोणती, ही आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायची आहे. बघा, इयत्ता 12वीच्या पुस्तकातील पर्यावरण आपण या ठिकाणी कव्हर करतोय. यामध्ये गरज आहे, ध्येय आहे, आव्हानं आहेत. याच्यानंतरचं जे लेक्चर आपलं असणार आहे ते शाश्वत शेती आणि त्यामध्ये शासनाची भूमिका, समुदायाची भूमिका, व्यक्तीची भूमिका, म्हणजे त्या संदर्भातल्या विविध योजना यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. बघा, आपल्या करमणुकीसाठी आपण काय करतो? आपण जंगल, पर्वत, नद्या, समुद्र, वन्यजीव या ठिकाणी जातो, निसर्गाचा आनंद घेतो, त्याला आम्ही एन्जॉय म्हणतो, बरोबर. पण पुढच्या पिढीचं काय? ते सुद्धा असा आनंद घेऊ शकतील का? याचा विचार आम्ही करतो का? मग शाश्वत विकास ही कन्सेप्ट जेव्हा येते तेव्हा असा विकास जो सध्याच्या पिढ्यातील गरजा तर भागवतोच आहे, मात्र भावी पिढीतील गरजांच्या क्षमतेला धक्का न पोहोचवलेला जो पोहोचवता केलेला विकास आहे तो म्हणजे शाश्वत विकास. म्हणजे आजचा उपभोग आम्ही घेतोय, मात्र उद्याच्या भविष्यातल्या पिढ्या ज्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही सगळं काही ठेवतोय. मग ते आपल्या आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक अशा सर्व गरजा आजच्या पिढीच्या, भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांचा समतोल साधला जावा, हे आहे ध्येय, शाश्वत विकासाचं ध्येय. शाश्वत विकासाची गरज काय? परिसंस्थेतून मिळणाऱ्या गोष्टींची क्षमता विचारात घेऊन जीवनमान उंचावणे म्हणजे शाश्वतता. शब्द बरा महत्वाचा आहे, या कन्सेप्ट आहे, या समजून घ्या. राज्यसेवा पूर्व मुख्य असेल, तांत्रिक सेवा असेल, वन सेवेसंदर्भातले जे इतर वनरक्षक भरती वगैरे, तिकडे सुद्धा हा टॉपिक आहे. आता पृथ्वीवरची जी नैसर्गिक संसाधनं आहे ती जर आम्ही जतन केली, त्यांची निगा राखली, त्यांचे संवर्धन केले, तर पर्यावरण सुरळीत चालेल. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल असेल, अन्न, पाणी, इंधन, चारा, या सगळ्या गोष्टी निसर्गातून मिळतात. विकास प्रक्रियेतून निर्माण झालेला कचरा सुद्धा निसर्ग शोषून घेतो. अशा प्रकारे निसर्ग हा काय? निसर्ग हा आपल्यासाठी स्रोत आणि शोषक अशी दोनही कामं करतोय. शाश्वत विकासाचा मार्ग आपल्याला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाईल जर त्यातील आर्थिक फायद्यांची सर्वांना समान वाटत झाली तर. हा मुद्दाही महत्वाचा आहे. ती आर्थिक प्रगती सगळ्यांसाठी आहे का? गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी कमी करते का ती? ते महत्वाचं आहे. म्हणजे आजची सिच्युएशन काय, आज आमच्या आजूबाजूची परिस्थिती काय म्हणते? आम्ही बघतोय लोकसंख्या वाढली आहे, नैसर्गिक संसाधने अमर्यादपणे आम्ही वापरतोय, कारण आमच्या गरजा आणि मागण्या वाढल्या. शहरातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारली तशी त्यांची खरेदी क्षमता वाढली. लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातू, प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू लागल्या आणि याच्यातून आला उपभोक्तावाद. एक नवीन संकल्पना, उपभोक्तावाद. कशाला म्हणायचं? हा वरचा पॅसेज आहे, त्याच्यामध्ये उपभोक्तावाद सांगितलाय तुम्हाला. मग नवीन नवीन शब्द असतात, हे समजून घेणं गरजेचे आहे नवे विद्यार्थी त्यांच्यासाठी. आता मग तंत्रज्ञानातली प्रगती असेल, जागतिकीकरण, झपाट्याने बदलणारी जीवनशैली, सहज मिळणाऱ्या चैनीच्या वस्तू, उपभोक्तावाद, यामुळे नैसर्गिक संसाधनं वेगाने कमी होत आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होत जातोय. कारण शाश्वत विकास म्हणजे काय आहे? हे नैसर्गिक संसाधनं हा तर गाभा आहे हो शाश्वत विकासाचा, हे लक्षात घ्या आधी. मग त्याच्यावर परिणाम करणारे हे घटक इथे आम्ही बघतो या प्यारेमध्ये, या पॅसेजमध्ये. आता आमच्यासाठी हे शाश्वत विकासाची ध्येय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो आम्ही. किती जणांनी वाचलंय पेपर्समध्ये, चालू घडामोडीमध्ये? 17 ध्येय काय? याच्यामध्ये चांगलं आणि शाश्वत भविष्य, त्यासाठी ही रूपरेषा आहे. कधी झाली निश्चित? 2015 मध्ये. कधी करायची साध्य? 2030 पर्यंत. सोपं, एवढं सोपं पर्यावरण तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये, कारण हे क्रमिक पुस्तक आहे. आणि 17 ध्येय पाठ असावी, पाठ. त्याचे हे लोगो सुद्धा थोडेसे लक्षात घ्यावेत. नो पॉवर्टी, गरिबीचं पूर्ण निर्मूलनच करायचंय, सगळ्या प्रकारची गरिबी आणि सर्व ठिकाणची गरिबी. दोन्ही शब्दामध्ये फरक आहे, सर्व प्रकारची आणि सर्व ठिकाणची. ध्येय विवेक, ते ध्येयाचा क्रमांक सुद्धा राज्यसभेला तोही महत्वाचा आहे. नो हंगर, भूक मिटवायची, अन्न सुरक्षा साधायची,
सुधारित पोषण आहार उपलब्ध करून द्यायचा आहे, शाश्वत शेतीला प्राधान्य द्यायचं. आम्हाला बघायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये याच्यावर स्वतंत्रपणे लेक्चर आपण घेणार आहे, कारण त्यावर प्रश्न येत आहेत. ध्येय 3, गुड हेल्थ, आरोग्यपूर्ण जीवन आम्ही त्या ठिकाणी सुनिश्चित केलं पाहिजे. सगळ्या वयोगटातील नागरिकांचं आम्ही कल्याण साधलं पाहिजे. गुड हेल्थ. पुढे क्वालिटी एज्युकेशन, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे, निरंतर शिक्षणाच्या संधी देणे. निरंतर शिक्षणाच्या संधी म्हणजे शिक्षणामध्ये काय असलं पाहिजे, सर्वसमावेशकता, म्हणजे गरीब श्रीमंत सगळ्यांना भेटावं. त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, ते निरंतर असलं पाहिजे, सातत्याने असलं पाहिजे. पुढे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. आता हे सॅनिटेशन हे तुम्हाला कोरोना आल्यानंतर चांगले कळालं. त्याआधी आपल्याला सॅनिटायझर म्हणजे काय ते माहीत नसायचं. आता कोरोना आला, आता हे सगळ्यांना एकदम सोपं झालं. ते पाणी व स्वच्छतेची साधनं त्याची उपलब्धता झाली पाहिजे, त्यांचं शाश्वत व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. ध्येय 6. पुढे ध्येय 8 या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. ध्येय 6 नंतर या ठिकाणी ध्येय 7 आहे. ध्येय 5 आपण बघूया. लिंग समानता व महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण सबलीकरण साधणे, जेंडर इक्वॅलिटी असं म्हटलं जातं. लिंग समानता, महिला आणि मुली यांचं सक्षमीकरण करा आणि त्यांना सबल बनवा. 2 गोष्टी आहे, 2 शब्द आहे, सारखे नाही ते. सक्षम आणि सबल 2 बाबी. 7वं ध्येय जे सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत, आधुनिक ऊर्जा साधनं, रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल म्हटल्या पुनर्निर्मिती करता येईल अशी ती एनर्जी आहे. पुढे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी गुड जॉब्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सध्या श्रीलंका बघतायत का? श्रीलंकेमध्ये काय घडलंय? शाश्वत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देणे, सर्वांना पूर्णवेळ उत्पादक व चांगला रोजगार उपलब्ध करून देणे. सर्वसमावेशक वाढ झाली पाहिजे, आर्थिक वाढ झाली पाहिजे, सगळ्यांना त्या ठिकाणी रोजगार भेटला पाहिजे, उत्पादक रोजगार आणि चांगला रोजगार भेटला पाहिजे. पुढे 9 नंबरचं ध्येय काय म्हणतं? इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. इनोव्हेशन, पायाभूत सोयीसुविधा निर्मिती करणे, सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिकरण करणे, कल्पकतेला वाव देणे. कल्पकता तुमच्यामध्ये ज्या काही क्षमता आहे त्या समोर आणल्या गेल्या पाहिजेत सरकारकडून. ध्येय 10 रिड्यूस इनइक्वॅलिटीज, असमानता दूर करायची. देशांमधील, देशांतर्गत दोन्ही या शब्दांना महत्त्व आहे. पुढे 11 नंबरचं ध्येय सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, शहरे व मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, लवचिक व शाश्वत करायचे आहे. काय सस्टेनेबल सिटीज म्हटलंय? सिटीज म्हणजे शहरं, कम्युनिटीज मानवी वस्त्या, त्या समावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत करणे. पुढे ध्येय 12 रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, उत्पादन व उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपामध्ये आणायच्या आहे. उत्पादन, प्रोडक्शन, उपभोग हे सुद्धा सस्टेनेबल असलं पाहिजे, दीर्घकाळ टिकणारं असलं पाहिजे. क्लायमेट ॲक्शन, हवामानातला होणारा बदल, त्याचे दुष्परिणाम, त्याला रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे. ध्येय 13. पुढे लाईफ बिलो वॉटर, पाण्याखालील जीवन, महासागर व समुद्राचे संवर्धन करणे, तसेच त्यांच्याशी संबंधित साधनांचा शाश्वतपणे वापर करणे. लाईफ बिलो वॉटर म्हणजे पाण्याखालील जीवन जे आहे ना ते सुद्धा आम्ही त्याचं म्हणजे जमिनीवरचं जीवन तर आहे, जे पाण्याखालचं जीवन. लाईफ ऑन लँड, जमिनीवरचं जीवन, भूपृष्ठीय परिसंस्थेचा शाश्वत पद्धतीने वापर करणे असेल, वनाचे शाश्वत व्यवस्थापन करणे, जमिनीचे वाळवंटीकरण रोखणे, जमिनीचा ऱ्हास थांबवणे, जैवविविधतेची हानी रोखणे, या सगळ्या बाबी आहे. म्हणजे लाईफ ऑन लँडमध्ये काय, भूपृष्ठीय परिसंस्था. आता परिसंस्था एक वेगळी संकल्पना आहे, आपण 11वीच्या पुस्तकात बघितलंय. हे बघा, राजपत्रित तांत्रिक सेवावाले मित्र किंवा राज्य सेवेवाले मित्र, तुमच्या सिलेबसमध्ये जे जे का ते सगळं कव्हर केलं आहे आपण. कुठे? STI RCP ॲप्लिकेशनला. ते ॲप डाउनलोड करून घ्या. राज्यसेवेचाही कोर्स त्या ठिकाणी आहे, तांत्रिक सेवा पूर्वचाही कोर्स त्या ठिकाणी आहे. तिथे सगळं पर्यावरणाचे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. पुढे ध्येय 16 शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज व्यवस्थाच आम्हाला बदलायची.
पीस अँड जस्टिस असला पाहिजे. म्हणजे पीस असला पाहिजे, शांतता असली पाहिजे, जस्टिस न्याय असला पाहिजे, सर्वांना न्याय भेटावा, त्यासाठी परिणामकारक, जबाबदार, सर्व समावेशक अशा संस्था, सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याची उभारणी आम्हाला करायची आहे. ओके. 16 नंबरचं ध्येय. 17 पार्टनरशिप फॉर द गोल्स, शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी, त्याच्या अंमलबजावणीसाठीची साधनं आम्हाला विकसित करायची आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, ध्येय आहे. तर अशा पद्धतीने ही 17 ध्येय. आता ही झाली ध्येय. आता आमच्या समोर नेमकी प्रॉब्लेम्स कोणती हो, समस्या कोणती आहे, आव्हानं कोणती? सगळ्यात महत्वाचं, लोकसंख्येत वाढ होती तो प्रॉब्लेम आहे. कारण त्याचा ताण येतो. जगाची लोकसंख्या जवळपास 7.7 अब्ज, भारताची 1.32 अब्ज सध्याची. आणि याच्यातून जेवढी इतकी जास्त प्रमाणात नैसर्गिक स्रोत वापरले जातात की ते नाही टिकू शकत जास्त वेळ. पुढचा प्रॉब्लेम येतो म्हणजे नैसर्गिक संसाधनाचे शोषण, औद्योगिक स्तरावरचं शोषण. 19व्या शतकापासून चालू, लाकूड, कोळसा, धातू, तेल, वायू, खनिजे, पाणी, असं अनेक औद्योगिक उपयोग असेल, व्यावसायिक उपयोग असेल, त्यासाठी साधनांची प्रगती आणि विकास असेल, राहणीमानातील बदल, यामुळे सुद्धा याच्यावर परिणाम होतोय. म्हणजे अतिवापर, आणि अतिवापर करणं हेच आव्हान आहे. पाणी वाया जातं. बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला, गरिबी, अविकसित आणि विकसनशील देशामध्ये हे आव्हान आहे. कारण की इथे गरीब आणि वंचित लोकांच्या गरजा लक्षात घेणं गरजेचे आहे, आणि चांगलं आयुष्य जगण्याची त्यांची सुद्धा इच्छा आहे, आकांक्षा आहे. पुढचा मुद्दा येतो असमान वितरण. विकसित देशातील लोकांचा नैसर्गिक संसाधनाचा दरडोई वापर हा विकसनशील देशातील लोकांच्या वापरापेक्षा 50 पटीने अधिक आहे. बघा, विकसित देश हा जो वापर करतो ना दरडोई 50 पट. म्हणजे एकट्या अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या 4%, पण ते 25% संसाधनं वापरतायत. बघा विकसित देश काय करतायत. पुढे देशांतर्गत पाण्याच्या वापराबाबतही असमानता आहे. जेव्हा मोठी धरणी बांधली जातात तेव्हा जंगलाची मोठी पट्टी आणि लोकांची शेतजमीन वापरली जाते. त्यांचा उदरनिर्वाह या शेतजमिनीवर अवलंबून असतो. धरणांमुळे या लोकांना इतरत्र विस्थापित व्हावे लागते, हे माहिती असलं पाहिजे. पुढे उपभोक्तावाद. तुम्हाला मी सांगितलं की ही संकल्पना आहे. अर्थव्यवस्था, पैसा आला, चैनीची वस्तू खरेदी होत आहेत, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, धातू, हे सगळं आकर्षणाचा स्रोत आहे, त्याचा सुद्धा इफेक्ट आहे. आम्हाला शाश्वत विकास जर करायचा असेल तर लोकांना जीवनशैली बदलावी लागेल, कमीत कमी साधनं वापरावी लागतील. ते फार महत्वाचं आहे. पुढे शिक्षण, बेरोजगारी ते आव्हान आहे. म्हणजे निरक्षरता हे मोठं आव्हान आहे. गरीब लोक मुलांना शिक्षण नाही देऊ शकत. गुणवत्तापूर्ण शिक्षण नसेल तर त्यांना चांगला रोजगार नाही भेटणार आहे, आणि ते एक दृष्टचक्र आहे. आणि ते लोकसंख्येतली वाढ हे बेरोजगारीचंही मोठं कारण आहे. पुढे जागरूकता ही समस्या आहे. म्हणजे सामान्य माणसाला माहीतच नसतं की अरे हे एकदा संपलं की पुन्हा येणार नाही काही स्रोत. त्यांचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे हेच त्यांना माहीत नाहीये. त्याची गरज आहे की नाही, आपण एखादी गोष्ट खरेदी करतो हे माहीत नाहीये. ती जागृती झाली पाहिजे. पुढे शासकीय धोरण, सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्याची अंमलबजावणी करावी लागतील. पर्यावरणपूरक गोष्टी त्या ठिकाणी मूल्य बिंबवावी लागतील. त्यासारख्या वस्तूंच्या किमतीची पुनर्रचना करावी लागेल, जेणेकरून लोक त्या ठिकाणी जागृत होतील. म्हणजे सौर उपकरणे समजा, त्याच्यावर तुम्ही सवलत दिली पाहिजे. आता इलेक्ट्रॉनिक कार्स वगैरे आपण बघतोय, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, अशा ठिकाणी सवलत दिली पाहिजे. म्हणजे शासनाने या ठिकाणी हातभार लावावा, या बाबी अपेक्षित आहे. एवढे मुद्दे आज आपण बघितले. उद्या आपण पुढच्या लेक्चरला शाश्वत शेती बघूया. डेली पर्यावरणासंदर्भातले लेक्चर्स बघायचे असेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि यस, सगळे तुम्हाला आतापर्यंतचे सगळे लेक्चर्स बघायचे असतील, त्याचे PDF पाहिजे असतील तर STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थांबूया. धन्यवाद.